नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। अहिल्यानगर शहरातील विकास योजनेत मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत। काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण झाला आहे। ही बाब लक्षात घेऊन शहरातील कोठी चौक ते कॅफे फिल्टर हॉटेल ते कान्हे गल्ली या दोन ठिकाणी रस्त्याच्या जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा आणणारे अतिक्रमणे 15 फुटांपर्यंत हटवण्यात आले आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। शहरात इतरत्र रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यांनी दिला आहे। अहिल्यानगर येथील भिंगार शहरातील महात्मा फुले बँकेजवळ नगर पाथर्डी रोडवर भिंगारकडून नगरच्या दिशेने सायकलवरून येणाऱ्या वृद्ध सायकल स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला। ही घटना 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। रामदास सटाप्पा चवणके असे मृत व्यक्तीचे नाव आहे। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागातील महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 8 तासात पकडले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या दोघा आरोपींनी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सूरज उर्फ सोन्या राजू केदारे वय 21 राहणार बोलेगाव, मोठ्या उर्फ ज्ञानेश्वर शांताराम शिंदे वय 20 राहणार वैष्णवनगर केडगाव असे या आरोपींची नावे आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता बौद्ध संस्कार संघाच्या वतीने भीम पहाट कार्यक्रमाचे चेतना लॉन छत्रपती संभाजीनगर रोड नगर येथे आयोजन करण्यात आले आहे। तसेच या भीम पहाट कार्यक्रमात यंदा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भीम पहाट सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत। यामध्ये महाराष्ट्र शासन समाजभूषण कल्पनाताई सूर्यवंशी, मुंबई अखिल भारतीय गवई आणि निवेदक राजेंद्र टाक, श्रीराम जोशी यांना भीम पहाट सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे असल्याची माहिती भाऊसाहेब ढेबे यांनी दिली। महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्यभर अध्यक्ष एम सोनार आणि राज्य सरचिटणीस DS पवार यांच्या नेतृत्वाखाली 1 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले। यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि आशा कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचे 22 नोव्हेंबर 2019 चे शासन परिपत्रकाद्वारे आणि 5 वर्षांपूर्वी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे नियोजन तात्काळ थांबवण्यात यावे। बायोमेट्रिक फिंगरप्रिंट अटेंडन्स अंमलबजावणी संघटनेचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। आज आम्ही सर्व हे जिल्हास्तरीय आंदोलन करण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झालो आहोत। हा आमचा आक्रोश आहे। हा खऱ्या अर्थाने म्हणजे प्रशासन आमच्यावरती जे अन्याय, अक्षरशः अत्याचार ज्याला आपण म्हणू शकतो, हे होत आहे। आमचे हक्क दडपले जात आहेत। आमच्या विभागाचं जे स्वतंत्र आतापर्यंत अस्तित्व होतं त्याचं हस्तांतरण केलं जातंय। त्याच्यानंतर आमचा जो विभाग आहे, आमचे जे प्रश्न आहेत ते सगळे वाऱ्यावरती जातील जर हे हस्तांतरण झालं तर। या हस्तांतरणामुळे जे पुढे प्रश्न उपस्थित होणार याचा कुठलाही पर्याय शासनाने अजून काढलेला नाही की ते कसे सोडवले जातील। मागणी काय? मागणी हे हा जो हस्तांतरण जो प्रस्ताव शासनाने आणलेला आहे हा रद्द करावा व आमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, आमचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्याचे अधिकार अबाधित ठेवावेत। आमच्या कार्यालयाचे DDOचे अधिकार हे कायम ठेवावेत। संजय नरवडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर। काय मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आणि मागणी काय करणार? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सर्व संवर्ग न्याय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिवताप योजनेचं जिल्हा परिषद कडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे लक्षवेध आक्रोश निदर्शने आंदोलन सुरू आहे। आमची या माध्यमातून मागणी आहे की आमच्या हिवताप योजनेला जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा शासनाने जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत। यापूर्वी विरोध केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही सतत विरोधच करत राहू। शासन नेहमीच हिवताप कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत अन्याय करत आलेला आहे। तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरप्रकारामुळे जे परिपत्रक निघत आहे त्याची शिक्षा आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना देण्यात शासन जर धन्यता मानत असेल तर त्याला आमचा निश्चितच विरोध असणार आहे। आणि आजच्या या लक्षवेध आंदोलनाची शासनाने जर वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात संघटनेमार्फत निश्चितच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।
अहिल्यानगर जिल्ह्याचा 20 वर्षांखालील फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे। या निवड चाचणीत भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिरातून झाले आहे। या निवड चाचणीत 50हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभला होता। नुकताच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा जाहीर निकाल लागला। यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी येथील इयत्ता 2री मध्ये शिकत असलेला लोणी खुर्दचा मयुरेश सचिन खेतमाळी याने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 8वा तर जिल्ह्यात 3य क्रमांक संपादन केलेला आहे। सारसनगर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाकरता आणलेल्या सिमेंटच्या गुण्यांपैकी 34,800 रुपये किमतीच्या 120 गुण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या। ही घटना मंगळवारी मध्यरात्री पाठीमागील सारसनगर येथील मधुबन कॉलनी येथे घडली आहे। सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। याबाबत गुन्हे दाखल झाल्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी तपासाचे वेगळे पथक तयार करून 3 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। भिंगार परिसरात घरफोडी करणाऱ्या अब्दुल सत्तार उर्फ छोटू सलीम शेख राहणार साईबाबा कॉलनी या सराईत गुन्हेगाराला भिंगार कॅम्प पोलिसांनी नगर पाथर्डी रोडने पकडले। त्याच्याकडून पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। केडगाव येथील वाहनांच्या बॅटरी चोरीच्या 2 गुन्ह्यातील सराईत आरोपी 32,000 रुपये किमतीच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेले 50,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला। तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात 6 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल होता। हा गुन्हा प्रेम जितेंद्र साठे याने केले असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनेचा तपास केला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।